शेतीमालाच्या हमीभावानं खरेदीला मुदतवाढ दिली गेलेली आहे। सोयाबीन, मूग आणि उडीद डाळ यांच्या हमीभावामुळे होणाऱ्या खरेदीला आता मुदतवाढ मिळते। डिसेंबर अखेर विविध सरकारी संस्थांकडून ही खरेदी होणार आहे। मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना याच्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। डिसेंबर अखेर वेगवेगळ्या सरकारी संस्थांकडून ही खरेदी होईल आणि हमीभाव देऊन ही खरेदी होणार आहे। त्या गोष्टीला आता मुदतवाढ दिली गेलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अगदीच दिलासादायक बातमी म्हणता येईल। सोयाबीन, मूग आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, नेमकं कशा पद्धतीने ही सगळी आता मुदतवाढ दिली गेलेली आहे आणि कुठल्या भागातल्या शेतकऱ्यांना विशेषतः याचा फायदा होईल? पाहिलं तर मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। आपण पाहिलं तर प्रत्यक्ष शेतीमालाचे उत्पादन गृहीत धरून खरेदी व्हावी आणि हमी भावाने होणाऱ्या खरेदीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी विविध शेतकरी संघटनासह राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष जे पाशा पटेल आहेत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत आता राज्य पणन आणि सहकार विभागाने शासनादेश काढलेले आहे की विक्रीसाठी 15 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येईल आणि हमी भावाने होणारी खरेदी 31 डिसेंबर पर्यंत ही चालू ठेवावी अशा पद्धतीचा आदेश देण्यात आलेला आहे। सोयाबीन, मूग आणि उडदाच्या हमी भावाने होणाऱ्या खरेदीला आता मुदतवाढ देखील देण्यात आलेला आहे। ही एक आनंदाची बाब शेतकऱ्यांसाठी म्हणावं लागेल आणि साधारणतः मराठवाडा आणि विदर्भातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे। रिद्धी जी, सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।